तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे नेपाळमधील काठमांडूमध्ये अडकलेल्या 58 प्रवाशांची सुटका झाली। पनवेलच्या कामोठ्यातील 58 जण धार्मिक पर्यटनासाठी नेपाळला गेले होते। यामध्ये 35 महिला आणि 23 पुरुषांचा समावेश होता। उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून नेपाळपर्यंत सर्वजण व्यवस्थित पोहोचले होते। मात्र काठमांडूला आल्यावर त्यांना एका ट्रॅव्हल बसमध्ये ठेवण्यात आलं। भाविकांनी गावाहून निघताच सर्व पैसे भरलेले होते। मात्र तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत, पैसे दिले नाहीत तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी ट्रॅव्हल्सच्या मालकाने दिली। त्यानंतर पर्यटकांनी फडणवीसांना एक मेसेज केला आणि पुढची सर्व सूत्र हल्ली। फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मूळचे नेपाळचे माजी स्वीय सहाय्यक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व प्रवासी महाराष्ट्रात सुखरूपपणे परतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।